हॅलो फ्रेंड्स, मी गजानन सैरीसे आपलं सर्वांचं ॲप्टेड एज्युटेक करिअर डिझाईन अकॅडमी अमरावती या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला स्वागत करतो। MPSC महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब व गट क या नवीन पॅटर्ननुसार ॲप्टेड एज्युटेकने सर्व विद्यार्थ्यांसाठी एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। ठीक आहे, त्यासाठी हे अनाउन्समेंट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन। MPSC महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्वपरीक्षा गट ब आणि गट क म्हणजेच कंबाईंड पूर्वपरीक्षा गट ब आणि गट क यासाठी दरवर्षी आयोग एक्झाम घेत असते, परंतु यासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचं जे आहे की अभ्यास केल्याच्या नंतर प्रॅक्टिस करायची असते। त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी टेस्ट सिरीज, दर्जेदार टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की टेस्ट सिरीज 2023 म्हणून या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, आणि एकूण किती टेस्ट राहणार आहे तर सर्वांनी लक्ष द्यायचं, एकूण 10 टेस्ट राहणार आहे। ओके, आणि त्यामध्ये ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने ही टेस्ट सिरीज घेतल्या जाणार आहे। ओके, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त टेस्ट घेणे हा उद्देश नाही आहे, तर एका टेस्टमध्ये जवळपास 100 क्वेश्चन, अशा 10 टेस्ट म्हणजे एकूण 1000 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायला मिळणार आहेत, आणि त्या 1000 प्रश्नांचे स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता, पूर्वपरीक्षेमध्ये एकूण 8 सब्जेक्ट आहेत आणि त्या 8 सब्जेक्टसाठी तुम्हाला वेगवेगळे स्वतंत्र शिक्षक तुम्हाला या ठिकाणी लाभणार आहेत, आणि स्पष्टीकरणाच्या मार्फत तुमचे ते 8ही सब्जेक्ट खूप चांगल्या प्रकारे रिव्हिजन होणार आहेत। ठीक आहे, आणि नंतर जर आपण या ठिकाणी पाहतो तर वैशिष्ट्ये काय आहेत या टेस्ट सिरीजचे, तर महत्त्वाची गोष्ट सर्वात पहिली तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की जे पहिली टेस्ट सिरीज आहे ते सर्वांना कशी राहणार आहे, फ्री राहणार आहे, सर्वांना फ्री। पहिली टेस्ट सिरीज सर्वांना फ्री राहणार आहे। ठीक आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे, एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सर्व, आणि आयोगाच्या बदललेल्या पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज राहणार आहे। आता काही विद्यार्थी म्हणणार की आयोगाचा बदललेला पॅटर्न म्हणजे नेमकं काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी एक्झाम दिली असेल संयुक्त पूर्वपरीक्षेची, तर त्यांना माहीत असेल की पॅटर्नमध्ये थोडा चेंज झालेला आहे। रिझनिंग मॅथ 2023च्या अगोदर 15 क्वेश्चनसाठी विचारले जायचे, परंतु मागच्या वर्षी 2023ला 30 एप्रिल 2023ला जे पूर्वपरीक्षेची एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये तुम्हाला दिसलं असेल की रिझनिंगचे स्पेशल 10 क्वेश्चन आणि मॅथमॅटिक्सचे स्पेशल 10 क्वेश्चन। त्यानंतर जिओग्राफी हा सब्जेक्ट आहे, पहिले 15 क्वेश्चनसाठी विचारला जायचा, आता 10 क्वेश्चनसाठी विचारला जातो। त्यानंतर हिस्ट्रीचे जे क्वेश्चन पूर्वी 15 क्वेश्चन यायचे ते आता 10 क्वेश्चन येतात। आता जिओग्राफीमधले जे 5 क्वेश्चन कमी केले ते पॉलिटीमध्ये टाकलेत, राज्यशास्त्र या विषयामध्ये ऍड केलेत। ठीक आहे, आणि जिओग्राफीचे 5 क्वेश्चन जे आहे ते कशामध्ये टाकलेत तर रिझनिंग मॅथमध्ये 5 क्वेश्चन ऍड केलेत। म्हणजे हा जो बदललेला सिलेबस आहे, पॅटर्न आहे, सिलेबस म्हटल्यापेक्षा पॅटर्न जो चेंज केलेला आहे MPSCने, तर त्या आयोगाच्या बदललेल्या पॅटर्ननुसार ही टेस्ट सिरीज राहणार आहे। सोबतच सर्व विषयांच्या स्पष्टीकरणासाठी स्वतंत्र शिक्षक राहणार आहेत। म्हणजे पूर्वपरीक्षेमध्ये एकूण 8 सब्जेक्ट आहे, मग मॅथमॅटिक्स रिझनिंगसाठी स्पेशल एक शिक्षक, जिओग्राफीसाठी एक स्पेशल शिक्षक, त्यानंतर इतिहाससाठी एक स्पेशल शिक्षक, त्यानंतर पॉलिटी इकॉनॉमिक्ससाठी स्पेशल शिक्षक। ठीक आहे, अशा प्रकारचे स्वतंत्र शिक्षक तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज प्रत्येक टेस्टमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एकच उद्देश आहे की टेस्ट सिरीजमध्ये जे 100 क्वेश्चन तुम्ही पाहणार आहे त्या 100 क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनसाठी जे विद्यार्थी आता टेस्ट सिरीजला बसणार आहे त्या सर्वांचा हमखास या ठिकाणी फायदा होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला दिसेल या ठिकाणी की हे टेस्ट सिरीज कधीपासून सुरू होणार आहे, तर सर्वांनी ही डेट सेव्ह करून ठेवायची आहे। 16 जून 2024ला पहिली टेस्ट राहणार आहे, जे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी फ्री ठेवलेली आहे आपण या ठिकाणी। आणि हे टेस्ट सिरीज किती दिवस चालणार आहे तर 16 जून पासून तर 18 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे एकूण 10 टेस्ट सिरीज आहे, आणि वीकली टेस्ट सिरीज राहणार आहे। यासाठी ऑनलाईन जे फीज आहे, ऑनलाईन फीज विद्यार्थ्यांना फक्त 499 रुपयामध्ये 10 टेस्ट सोडवायला मिळणार आहे, आणि ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट राहणार आहे 699 रुपयामध्ये। ठीक आहे, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की फीज अतिशय अशी नाममात्र ठेवण्यात आलेली आहे, कारण विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे हा एक हेतू ठेवून आपण ही टेस्ट सिरीज सुरू करत आहोत। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक टेस्टचा जो टायमिंग राहणार आहे तो सकाळी 11 ते 12। आता हाच टायमिंग आपण का ठेवलेला आहे, प्रत्येक टेस्ट सिरीजचा टायमिंग सारखाच राहणार आहे 11 ते 12, कारण आयोगाचा ज्यावेळेस पेपर असतो त्यावेळेस पेपर हा 11 ते 12च्या दरम्यानच असतो, म्हणून आयोगाच्या टायमिंग नुसारच आपण ही टेस्ट सिरीज सेट केलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर कोणत्या दिवशी हे टेस्ट सिरीज राहणार आहे तर प्रत्येक रविवारी हे टेस्ट सिरीज राहणार आहे, कारण संडेला बऱ्याच विद्यार्थ्यांना काय असतात, सुट्या असतात, लायब्ररीचा वेळ कमी असतो, विद्यार्थ्यांचा रिलॅक्सचा दिवस असतो, परंतु जे विद्यार्थी खरंच मेहनत करत आहे तर ते विद्यार्थी रविवारी सुद्धा अभ्यास करतात, बरोबर। तर सर्वांसाठी आपण सुट्टीचा दिवस ठेवलेला आहे संडे। आणि सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज लावायची आहे
तर तुम्हाला पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, त्याशिवाय हे टेस्ट सिरीज देता येणार नाही। पहिली टेस्ट सिरीज जरी फ्री असली तरी त्या फ्री टेस्ट सिरीज साठी सुद्धा तुम्हाला नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला ते आवश्यक आहे। आणि ही टेस्ट सिरीज कुठे होणार आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, राठीनगरमध्ये। बारी सदन राठीनगर कुठे आहे तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या समोर अमरावती हा तुमचा ॲड्रेस आहे। या ठिकाणी ऑफलाईन टेस्ट सिरीज होणार आहे। ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी तुम्हाला प्ले स्टोअरवर ॲप्टेट एज्युटेक हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे आणि ऑफलाईन कोर्ससाठी हा ॲड्रेस सेव्ह करून ठेवायचा आहे। त्यानंतर काही विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे की आम्हाला टेस्ट सिरीज लावायची आहे। तर अशा टेस्ट सिरीजचा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते। वर्षभर केलेला तुम्ही जो अभ्यास आहे तो कोण चेक करणार तर अशा प्रकारची टेस्ट सिरीज हा अभ्यास चेक करणार आहे आणि यामधून तुमचा अभ्यास किती कमी राहिला, कोणता सब्जेक्ट तुमचा कमकुवत आहे तो तुम्हाला समजेल। निश्चितच आशा करतो की सर्वांनी ही टेस्ट सिरीज जॉईन करावी। धन्यवाद।